हाय एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. बघा, तर आज नाश्त्याला मी वांगी भात बनवला होता आणि हा पण कर्नाटकी पदार्थ आहे. तर कसा बनवला होता चला बघूया आपण. तर साहित्य इकडे मी कांदा चिरून घेतला होता, कढीपत्ता, थोडंसं काजू, चणा डाळ, उडीद डाळ, तमालपत्र, लाल तिखट, हा MTRचा वांगी भात मसाला होता. त्यानंतर चिंचेचं गुळाचं पाणी, खोबरं, ओलं खोबरं किसून घेतलं होतं. हे वांगी अशी उभी चिरून घेतली होती आणि आपण भात शिजवून घेतला होता. तर त्यानंतर मी इकडे पॅनमध्ये तेल तापत ठेवलं. त्यामध्ये मोहरी टाकून घेतली. मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये बघा, हे आपण चणा डाळ आणि उडीद डाळ टाकून घेतली, ती टाकून घ्यायची त्यामध्ये घेतलेली. तर ते चांगले असे थोडी फ्राय झाल्यानंतर तमालपत्र हे टाकून घ्यायचं आणि हे एक थोडंसं असं तडतडलं की त्यामध्ये आपण कांदा ते सगळं टाकून घ्यायचं. कांदा, कढीपत्ता, परत काजू ते सगळं टाकून घेतलं मी आणि ते एक 5 मिनटं भाजून घेतलं. तर कांदा आपला चांगला भाजला पाहिजे. कांदा चांगला भाजल्यानंतर इकडे मी बघा वांगी अशी उभी चिरून घेतली होती आणि उभी चिरून घेतली तर चांगली दिसते ती वांगी भातमध्ये त्या राईसमध्ये. त्यानंतर इकडे बघा कांदा आपला लवकर भाजावा म्हणून त्यामध्ये मी नमक टाकून घेतलं होतं. तर हे चांगलं मी एक 5 मिनटं भाजून घेतलं. नंतर त्यामध्ये ही अशी वांगी टाकून घेतली आपण चिरून घेतलेली. तर सगळी वांगी टाकून घेतली मी आणि एक असं हे करून घेतलं आणि हे पदार्थ असे छान लागतात बरं का. वांगी भात मसाला, पोळी वगैरे मसाला, असे वेगवेगळे कर्नाटकमध्ये राईस आयटम बनवले जाते. तर खरंच खूप छान लागते ते. त्यानंतर मी त्यामध्ये हळद टाकून घेतली बघा आणि हळद टाकल्यानंतर एक असं 5 मिनटं असं प्रत्येक वेळी 5-5 मिनटं भाजून घ्यायला लागतं, तरच ते चांगलं लागतं. नाहीतर कच्चं राहिलं तर ते काही एवढं असं हे होत नाही, त्यामुळं त्याला भाजायला वेळ लागतो. तर ते नंतर मी झाकण ठेवून एक 5 मिनटं ते पण भाजून घेतलं असं आणि आपलं वांगं चांगलं भाजल्यानंतर त्यामध्ये चिंचेचं आणि गुळाचं मी ते पाणी टाकून घेतलं आणि परत अजून एक 5 मिनटं ते त्यामध्ये ते पाणी हे व्हायसाठी मी अजून 5 मिनटं चांगलं शिजवून घेतलं बघा. तर हे बघा शिजल्यानंतर कसं आपलं दिसतंय, वांगी पण चांगले शिजलेत, कांदा पण हे चांगलं शिजलं. नंतर मी ते MTRचा वांगी भात मसाला आणि लाल तिखट मिक्स केलं, तर ती त्यामध्ये टाकून घेतलं आणि एक 5 मिनटं अजून भाजून घेतलं बघा. तर प्रत्येक वेळी असं भाजणं ते महत्त्वाचं असतं, कारण कच्चं राहिलं तर ते चांगलं लागत नाही. नंतर त्यामध्ये मी खिसून घेतलेला नारळ टाकून घेतला आणि नारळ टाकून झाल्यानंतर आपण शिजवून घेतलेला भात पण टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये. तर हे बघा मी भात टाकून घेते आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटते त्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा. इन्स्टाला असाल तर फॉलो करा, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटते त्या. हे बघा आपला वांगे भात बनवून झाला. नंतर त्यामध्ये मी अशी कोथिंबीर भरभरून घेतली, कारण कोथिंबीर टाकली का कोणतीही रेसिपी छानच दिसते. त्यानंतर मी इकडं मुलांचे डबे पण भरून घेतले बघा. तर मी डब्यांमध्ये असं वरती काहीतरी फ्रूट्स, सलाड असं काहीतरी देते मुलांना, का तर असं थोडं खाल्ल्यानंतर त्यांना असं जेवणानंतर गोड किंवा असं खायला छान वाटतं. तर तुम्हाला माझ्या रेसिपीज कसं वाटतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया चला पुढच्या व्हिडिओमध्ये.